प्रसारित करीत आहोत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम #ARNext. सहभागी आहेत स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था अकोला या महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत घटक महाविद्यालयाच्या पशुवैद्यक शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी आर.जे. डॉक्टर अबोली कथे आणि आर.जे. डॉक्टर शरयू शिणगारे. सादर करते सूरज गोडे. ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. वर्ष 2022 मध्ये स्वतंत्र भारताने वयाची 75 गाठली आणि परकीयांच्या बेड्यातून हजारो हौतात्म्यांच्या प्राणहुतीतून स्वतंत्र झालेली भारतभूमी येत्या काळात महासत्ता म्हणून जगाच्या पाठीवर आकार घेत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात कृषी, उद्योग आदी घटकांनी देश उभा केला आणि आता माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगभर देशाचा डंका वाजत असताना गर्वाने ऊर भरून येतो आणि त्याच वेळी अफाट लोकसंख्या असलेल्या या खंडप्राय देशात विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांचा सामना करीत धडपडणाऱ्या देशवासियांची काळजी पण वाटते. युवा तुझ्या रे खांद्यावरती मानवतेची असे धुरा, युवा तुझ्या रे खांद्यावरती मानवतेची असे धुरा, विज्ञानाचा अर्थ सांगुनी देव जागवी तूच खरा, धर्मांमधले अंतर संपूर्ण जाईल असे करा, हिंदू मुस्लिम शीख इसाई देव एकची आहे खरा, देव एकची आहे खरा. दिवसेंदिवस नवनव्या क्षेत्रात यथोशिखर मार्गक्रमण करणाऱ्या या सर्वात मोठ्या लोकशाही संपन्न देशाला, जगातील सर्वाधिक युवा वर्ग असलेल्या या भूमीला आपल्या संपन्न इतिहासाचे अवलोकन केल्यास आत्मनिर्भर होण्याची वाट सापडल्याशिवाय राहणार नाही. दिवस कालचा आज संपला, प्रभा उद्याची दिसली रे, विज्ञानाचे युग हे आले, चला स्वागता सामोरे. आजचे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे, माहिती प्रसारणाचे युग आहे. आज आपण आपल्यासारख्या हजारो युवकांशी नाही का या आकाशवाणीच्या माध्यमातून सहजपणे संवाद करत आहोत. मराठी नवकवितेचे जनक बासी मर्ढेकरांनी म्हटले आहे ना, प्राप्त काल हा विशाल भूदर, सुंदर लेणी तयात खोदा. मित्रांनो, आपल्या उज्ज्वल भारताचे आपणच शिल्पकार आहोत. इतिहासाचे अवलोकन करून कसे बरं भविष्याची आखणी करणार, हा प्रश्न तुम्हाला भेडसावतोय ना. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित #ARNext उपक्रमाअंतर्गत आजच्या आकाशवाणी कार्यक्रमात स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला या महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत घटक महाविद्यालयाच्या पशुवैद्यक शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी मी आर.जे. डॉक्टर अबोली कथे आणि मी आर.जे. डॉक्टर शरयू शिणगारे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. स्वातंत्र्याचे समरकुंड जर आज आम्ही आटविले, भगतसिंग झाशीची राणी असे किती गमविले. सर्वशक्तिमान भारत करण्यात चालू आम्ही एकत्र, तिरंगा घेऊ खांद्यावरती अन राखू स्वातंत्र्य, अन राखू स्वातंत्र्य. आगे आगे सबसे आगे अपना सीना तान के आ गए मैदान में हम साफा बांध के. मित्र हो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने आपला कृषीप्रधान भारत स्वतंत्र झाला खरा, पण त्याला फाळणीची भळबळती जखम, संस्थानांचे विलनीकरण आणि संसाधने ओरबाडून
नेलेल्या आपल्या देशातील गरीब जनतेला अन्नधान्याची कमतरता आणि दुष्काळ अशा अनेक समस्यांनी घेरले होते. बापूजींच्या हिंदू मुस्लिम ऐक्याची हाक देशात शांतता प्रस्थापित करीत होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित होते. त्याचा पायाच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या सर्वोच्च मानवी मूल्यांवर आधारित होता. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आपल्या मुत्सद्देगिरीतून एक एक संस्थाने खालसा करीत देशाच्या अखंडतेचे आणि एकतेचे शिल्प घडवत होते. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून शेती आणि उद्योगांची पायाभरणी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू करत होते. वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से। पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू। ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं। कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू। ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, मेरे वतन, ऐ वतन ऐ वतन मेरे वतन, मेरे वतन। आबाद रहे तू, मेरे वतन, आबाद रहे तू। वतन मेरे वतन, आबाद रहे तू। 1970च्या दुष्काळात जेव्हा भारतीयांच्या पोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला, त्यावेळी जय जवान जय किसानचा नारा देत लाल बहादूर शास्त्री यांनी देशवासियांसाठी किमान पोषण घटक मिळावे म्हणून दैनंदिन जीवनात लागणाऱ्या दूध या घटकाची निवड केली आणि हरित क्रांतीसह श्वेतक्रांतीचा पाया घातला गेला. विना सहकार नाही उद्धार या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उक्तीप्रमाणे पशुपालन या साध्या कृषीपूरक घटकात सहकाराचे तत्त्व रुजवत ग्रामीण महिलांच्या समूहाला दूध उत्पादन वाढीसाठी आनंद मिल्क युनियन लिमिटेड म्हणजेच आजच्या अमूल मॉडेलची स्थापना केली. वर्गीस कुरियन या दूरदर्शी अभियंत्याच्या प्रयत्नाला आलेले फळ म्हणजेच सहकारातून साधलेली समृद्धी. शेजारच्या गुजरात राज्यात जशी ही चळवळ घडली तशी आपल्या महाराष्ट्रात देखील कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहकार चळवळ फोफावली. अहमदनगरचे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील
अकलूजचे शंकरराव मोहिते पाटील, अकोल्याचे अण्णासाहेब कोरपे, पुण्याचे वसंतराव गाडगीळ आणि अशा अनेक दिग्गजांची नावे घेता येतील. खरंच आहे, इतिहासाच्या पानात डोकावले म्हणजे आपल्या सामर्थ्याची आणि बलस्थानाची जाणीव होते. श्वेतक्रांती ही शक्ती उद्याची हे जगा कळणार आहे. फक्त श्वेतक्रांतीवाद आता यापुढे उरणार आहे. शोषितांची पीडितांची संपली सारी उपेक्षा. अस्मिता शिकवेल श्वेतक्रांती, ना कुणी मागेल भिक्षा. झोपडीच्या कुंडलीची ग्रहदशा आता मिटली आहे. विकासाची गंगा आपल्या दारी आली आहे. विकासाची गंगा आपल्या दारी आली आहे. आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा देशाची लोकसंख्या होती 33 कोटी. भारताची अन्नधान्य आणि दूध उत्पादन क्षमता कमी होती. अमेरिकेसारख्या देशातून प्राण्यांना जो गहू खायला देत होते तो गहू आपण आयात करून खात होतो. आणि हे सर्व विदारक चित्र बघता त्यावेळच्या नेत्यांनी, शास्त्रज्ञांनी आणि अधिकाऱ्यांनी भारताला अन्नधान्य आणि दूध उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याचे ठरवले. आणि त्यातूनच श्वेतक्रांतीचा उदय झाला. हिंदुस्तान मेरी जान, हिंदुस्तान, हिंदुस्तान मेरी जान, मेरी शान है. हिंदुस्तान, हिंदुस्तान. भारतामध्ये किंवा जगभरात कोणतेही तंत्रज्ञान विकसित करताना अडचणी येतातच. आणि फक्त परमसंगणक किंवा अणुतंत्रज्ञान या बाबतीतच अडचणी येतील असे नाही, तर दूध उत्पादन क्षेत्रात प्रथम दूध उत्पादन वाढवण्याची गरज होती. मग आता वाढलेल्या उत्पादनावर प्रक्रिया करण्याची गरज होती. पण तंत्रज्ञानाचा अभाव होता. अशा वेळी असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. जणू काही याच वृत्ती मनात ठेवत डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दुधापासून फक्त लोणीच नाही तर दूध पावडर सुद्धा बनवायला सुरुवात केली. आणि फक्त बनवून ते थांबले नाहीत, तर दुसऱ्या दुधाच्या महापूर योजनेमध्ये ज्या युरोपियन देशांकडून दूध पावडर आपण आयात करत होतो त्यातीलच काही देशांना आणि अमेरिकेला आपण दूध पावडर निर्यात करू लागलो. जगभरात ज्यावेळी फक्त गाईच्या दुधापासून दूध पावडर बनवली जात होती, तेव्हा भारताने जगाच्या पुढे एक पाऊल टाकत म्हशीच्या दुधापासून दूध पावडर बनवण्याचे किचकट तंत्रज्ञान विकसित केले. आणि तिसऱ्या दुधाच्या महापूर योजनेत तर भारताच्या शिरात मानाचा तुरा रोवला गेला आणि सर्वात जास्त दूध उत्पादक देश म्हणून भारत नावारूपाला आला. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव. गगन कहे विजयी भव. गगन कहे विजयी भव. इतिहासावर एक नजर टाकल्यास तुमच्या लक्षात येईल की सर्व स्वातंत्र्यवीर तसेच तत्कालीन उच्च पदावरील व्यक्ती तसेच लोकनेते अखंड स्वातंत्र्य भारत याचे स्वप्न बघत होते. याच अखंडतेसाठी अभूतपूर्व योगदान दिलेले देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा उद्या जन्मदिवस. 2014 पासून
केंद्र सरकारने राष्ट्रीय एकता दिवस म्हणून हा साजरा करण्याचे जाहीर केले. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर खाजगी संस्थानांचे भारतात विलिनीकरण घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावली आणि त्यामुळेच एक संघ आधुनिक भारताची निर्मिती झाली. भारताच्या एकात्मतेसाठी पटेल यांच्या महत्त्वपूर्ण प्रयत्नाबद्दल देश नेहमीच कृतज्ञ असेल. सरदार यांच्या याच पोलादी व्यक्तिमत्वावर हरिवंशराय बच्चन म्हणतात, यही प्रसिद्ध लोह का पुरुष प्रबल, यही प्रसिद्ध शक्ति का शीला अटल, हिला इसे सका कभी न शत्रुदल, पटेल पर स्वदेश को गुमान है. सुबुद्धि उच्च श्रृंग पर किए जगह, हृदय गंभीर है समुद्र की तरह, कदम हुए जमीन की सतह, पटेल देश का निगाह बाण है, पटेल पर स्वदेश को गुमान है. उद्याच्याच दिनी अजून एका भारताच्या नेत्या म्हणजेच वुमन ऑफ द मिलेनियम, प्रियदर्शिनी अशा अनेक उपाधींनी ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी. अशा प्रसंगी मला आठवते की इंदिरा गांधींनी स्वतःच्याच लग्नामध्ये भरजरी साडीचा मोह न ठेवता साध्या स्वदेशी खादीच्या साडीची निवड केली आणि स्वदेशीचा नारा संपूर्ण देशाला देत आत्मनिर्भरतेची कास धरली. सदके मैं जावा मेरी दिल जानिया, मैं शीश झुकावा मेरी दिल जानिया, तेरे नाम जो कर जावा कम है वो. तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी है, सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी, दिल जान है शान हमारी मेरे भारत की बेटी, जीती रहो जीतती रहो. भारताचे विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मांडलेली आत्मनिर्भर भारत ही व्यापक संकल्पना म्हणजे काही आत्मकेंद्री भारत नसून अखिल विश्वाच्या सुख, समाधान आणि सहकार या त्रिसूत्रीवर अवलंबून आहे. मांगल्याची ज्योत आपुली सदैव तेवत राहो, कष्टकरी आणि नांगरधारी स्नेह भराणे पाहो, तुम्हा संगे समाज सारा ऐसा झोकून जाओ, समाज आणि राष्ट्र बांधणी तुमच्या हस्ते हो, तुमच्या हस्ते हो. विजयी भव विजयी भव गगन कहे विजयी भव. वसुधैव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीला साजेसे हे अनोखे अभियान आहे आणि म्हणून युवा वर्गाने आत्मनिर्भर भारत ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे. नुकत्याच कोरोना या रोगाने जगभर थैमान घातलेले असताना भारतासारख्या देशाने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे राबविलेले यशस्वी अभियान आणि गरजू देशांना केलेला लस पुरवठा हा जगभरात कौतुकाचा विषय ठरलेला आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण आत्मनिर्भर भारताचे चेहरे पाहिले तर सहजपणे दिसेल कुठेतरी ग्रामीण भगिनी दैनंदिन टाकाऊ पदार्थांपासून गरजेच्या टिकाऊ वस्तू बनवित आहेत, तर एक शालेय विद्यार्थिनी जुन्या जीर्ण झाडांपासून पायपुसण्या तयार करीत आहे. तामिळनाडूमध्ये अशिक्षित महिला सुपारीच्या झाडांच्या पानापासून शोभेच्या वस्तू बनवत आहे. कुणी हौशी संगणक अभियंता झोपडपट्टीतील मुलांना संगणक शिकवत आहे. शिवणकाम, विणकाम या जुन्या कलाकुसरीपासून ते नव्या केक बनविण्यापर्यंत अनेक महिला ऑनलाईन प्रशिक्षणातून कुटुंबाला सावरत आहेत. हे केवळ उदाहरणे नाहीत तर चालत्या बोलत्या प्रेरणा कथा आहेत. आणि मग आपोआप ओळी ओठांवर येतात. वादळासह प्रलय लाटा मजसभोवती उसळू दे, वादळासह प्रलय लाटा मजसभोवती उसळू दे, खंडवासित अग्नितांडव मांडवाया बिलगू दे, सोसण्याती आग शक्ती अनशिशूचे हास्य दे, अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे, शारदे वरदान दे. सोचा कहाँ था ये जो हो
मित्रांनो, आपण शिक्षण घेतोय ते केवळ एखादी नोकरी लागेल या आशेने नाही, तर आपल्या देशाला घडवण्यासाठी जे हजारो हात साने गुरुजींनी अपेक्षित केले आहेत ते शोधायचे आहेत म्हणून. आणि ते इतरत्र कुठेही नसून आपल्या ठायी आहेत. देशाला घडवण्यासाठी फार काही दिव्य करण्याची गरज नाही, तर मित्रांनो, केवळ उघड्या डोळ्यांनी समाजातील, परिसरातील आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या समस्यांना डोळसपणे पाहण्याची गरज आहे. एकदा का तुम्हाला या समस्या जाणवल्या की पहा, तुमचं मन स्वस्थ बसणार नाही, ते समस्यांचे समाधान शोधून काढण्यासाठी भरकटू लागेल. एखादा दूषित जलप्रवाह एका क्षणात निर्मल होणार नाही. त्यासाठी तुम्हाला, आम्हाला सर्वांना आपापल्या जागी आपल्या क्षमतेने काहीतरी योगदान द्यावे लागेल. आपल्या ठायी असणारा तो दुधाचा एक तांब्या दूषित जलप्रवाह निर्मल करणार नाही, मात्र पाण्याचा रंग नक्की बदलेल. म्हणून मित्रांनो, बदल घडवण्यासाठी सज्ज व्हा. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळण्यास आता आसवांना वेळ नाही. घाबरी करुणा जगाची लावूनी चतकोर झाली, माझी या रक्तासवे अन चालली माझीच लढाई, चालली माझीच लढाई. अपना है दिल ये आज का, दुनिया से जाके बोल दो, बोल दो. ऐसे जागो रे साथियों, दुनिया की आंखें खोल दो, खोल दो. लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो. गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो. लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो. गर्दिश में भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आपणा सर्वांना भरभरून शुभेच्छा देत आकाशवाणी आयोजित
#AIRnext या कार्यक्रमातून मी RJ डॉक्टर अबोली कथे आणि मी RJ डॉक्टर शरयू शिणगारे आपणा सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद. आत्ताच आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकलात. #AIRnext. सहभाग होता स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था अकोला या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत घटक महाविद्यालयाच्या पशुवैद्यक शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी RJ डॉक्टर अबोली कथे आणि RJ डॉक्टर शरयू शिणगारे. सादर करते सूरज गोडे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.